कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मागच्या वेळी खरंच आमचं चुकलं होतं। मी तुमची सगळ्यांची माफी मागते, मला खरंच माफ करा। आई आई तू तू नको माफी मागू। हे बघ माझी चूक आहे, मी जाते निघून। हे बघ आई, अगं एवढं सगळं होऊन यांनी लग्नाला होकार दिला, हीच खूप मोठी गोष्ट आहे ना आपल्यासाठी। आणि काय हरकत आहे, माझ्या यात दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आहेतच। मी नाही थांबत, उगाच कोणाला त्रास नको, मी जाते। शिवा आजी, आता रडायचं नाही प्लीज। अगं आपल्या दिव्याचं लग्न आहे की नाही, मग ते छान आनंदात एकदम खुशीत झालं पाहिजे, एकदम भारी है की नाही। तू छान राहा, मी आहे। शिवा थांब, तू जाऊ नकोस। तू आशूला ओवाळ। सीता अगं असं काय करतेस? हे बघ, तिने तुला दिलेला शब्द अजून मोडलेला नाहीये। तुला ती आतमध्ये यायला नकोय ना, तर ती आत येणार नाही। आणि हे बघ, ही एकच गोष्ट आहे ज्यात शिवाला सहभागी होता येणार आहे, कारण ती इथे बाहेर आहे। त्यामुळे असं करू नकोस। ठीक आहे, तुम्हाला सगळं स्वतःच्याच मनासारखं करायचं असेल, काही ऐकायचंच नसेल माझं, तर तयार आहे मी। ओवाळ शिवा। जावई बापू, तुमचे शूज काढाल का? कशाला? अहो तुमचे पाय धुवायचे होते। काकू प्लीज, मी जावई असलो ना तरी हे काही करू नका। मी लहान आहे तुमच्यापेक्षा वयाने, पाय पडतो। अहो वा वा आशू, शाब्बास। भाऊ आणि सीताईचे संस्कार आहेत, आणि पाय धुण्याने सादर होतो असं नाहीये। वंदना ताई अहो याची काहीच गरज नव्हती। बरं चला आता आपण आज जाऊया। बराच वेळ आपण बाहेर थांबलोय आणि मुहूर्त नको ठरवत जायला। होय होय, या की या। चला चला चला, माझे पाय पण दुखायला लागले, लवकर चला ना। चल चल या। दिव्या थांब। या सगळ्या गोष्टीमुळे तुला खूप त्रास झाला असेल। जे काही झालं ना, त्यासाठी आय एम रिअली सॉरी। आज सॉरी म्हणतोय, हे बरंय। जाऊ दे, मला काय। दिव्या तुला राग तर नाही ना आलाय? नाही अरे,
तू का सॉरी म्हणतोयस? मुळात ह्या सगळ्यात तुझी काही चूकच नव्हती. हे बघ ना, आता आपलं लग्न काहीही प्रॉब्लेम्स न येता पार पडेल. मी आहे ना. चल. आशूची काही चूक नसताना आशू का सॉरी बोलला? आणि दिव्याही त्यावर काही बोलली नाही. मुळात जे काही घडलंय त्यानंतर दिव्याने आशूला सॉरी बोलायला हवं होतं ना. हे तर उलटच चाललंय. शिवा, तू इथे का फेऱ्या मारतोय? ते लग्नात लफडी नको काही म्हणून म्हंटल इथे थांबावं जरा. बरं, आशू भेटला का तुला? नाही, सकाळनंतर दिसला नाही आणि त्याला पण भेटायचं नाही असं वाटतं. असं नाहीये, तो काय कळतं रे मला. आणि काही प्रॉब्लेम नाही, मला आता माझ्या बहिणीचं लग्न खूप नीट झालं पाहिजे एवढीच इच्छा आहे. आणि आशूच्या आयुष्यातला पण किती मोठा दिवस आहे. किती खुश असेल तो. आणि त्याला असं समोर बघून मला त्रास नाही द्यायचा. मला खात्री आहे आशूना माझ्या बहिणीला खूप लाडात ठेवेल. सगळं छान होईल त्यांचं. आणि त्यासाठी लग्नात आलं पाहिजे असंही काही नाही. काम राहिलं तरी चालेल की. शिवा, एक प्रश्न विचारू? हा विचार. तुला वाईट वाटतंय का? पागल आहे का बाई? मी खुश आहे. अरे माझ्या सख्ख्या बहिणीचं आणि मित्राचं लग्न होतंय. आपण का खुश नसणार? जाम खुश आहे आपण. अंजा, तू इकडे काय करतोस? अरे ती शिवा इथे फेरा मारत होती म्हणून तुला विचारायला आलो. काय आपल्याला खूप काम आहेत. लग्न आहे माझं आज, बरीच तयारी करायची आहे. सुचल माझ्या काय आहे, कुठली गडबड व्हायच्या आत मला लग्न करायचं. झालेत तेवढे तमाशे खूप झालेत. उगाच का बोलतोय तिला? का खोड काढतोय? ती काय बोलली आहे का तुला? चुकीचं बोललो का काही मी? आणि मला तसंही आईने सांगितलंय की काही लोक आली आहेत आज, ती फक्त बघायला आणि लक्ष ठेवायला आली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.